सध्या पुणे नागपूर हायवेवरती आहे आणि मेरा चौकी येथे शेतकऱ्यांनी डिझेल मिळत नसल्यामुळे चक्का जाम आंदोलन सुरू केले। आपण बघू शकतो मी सध्या पुणे नागपूर हायवेवरती मेरा चौकी या फाट्यावर आहे आणि आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यामुळे चक्क शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले आणि जोरदार सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू केलेली आहे। आपण जर पाहिलं तर आज 12वा दिवस आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाहीये, कॅनमध्ये डिझेल मिळत नाही। परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील शेती जे कामं आहेत ते सध्या बंद पडलेली आहेत आणि शेतकरी सध्या आक्रमक झाला असल्याचं आपण दिसतंय। मोठमोठ्या रांगा जे आहेत ते पेट्रोल पंपासमोर लागले आहेत। या ठिकाणी सुद्धा एक नाराचा पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावर सुद्धा सकाळपासून डिझेल नाहीये। काल डिझेल होतं, मात्र सकाळपर्यंत पेट्रोल पंप मालकांनी डिझेल वाटप केलं, मात्र आता डिझेल संपल्यामुळं अनेक गाड्या ज्या आहेत त्या रांगेमध्ये उभ्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर सुद्धा आहेत आणि शेतकऱ्यांची ट्रॅक्टर आहेत, मात्र सकाळपासून डिझेल संपल्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या रांगेमध्ये या ठिकाणी उभं राहावं लागत आहे। अगोदरच रात्रीपासून रांगेमध्ये होते आणि पुन्हा एकदा आता रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे। म्हणून शेतकरी जे ते आक्रमक झालेत। जवळपास 1 तास झाला, 1 तासापासून हे जे शेतकरी घोषणाबाजी करतायत आणि चक्का जाम आंदोलन सुरू केलेत। काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारू की नेमकं काय अडचण आहे, का बरं आंदोलन करताय तुम्ही? शेतकऱ्यांची आता मशागतीचे कामं चालू आहेत। मान्सून पूर्व मशागतीचे कामं चालू असताना शेतकऱ्यांना 24 घंटे लाईन लावावं लागते व डिझेल मिळत नाही, ही परिस्थिती आहे। आणि कुठेतरी तो मोजकं डिझेल पंपावर येते आणि 50 वाहनांना डिझेल मिळाल्यानंतर डिझेल आटपून जाते आणि ते 2-2 दिवस परत डिझेल येत नाही। शेतकऱ्यांची मशागतीचे कामं झाली नाही, पूर्व मशागतीची कामं झाली नाही तर पेरण्या होणार नाहीत आणि पेरण्या झाल्याने तर येणारा संकट हे फार भयानक आहे। याची सरकारनं दखल घेऊन दररोज शेतकऱ्यांना पंपावर डिझेल उपलब्ध झालं पाहिजे। जर डिझेल उपलब्ध झाले नाही तर आता आज प्राथमिक स्वरूपात हा रस्ता रोको आहे, जिल्हाभर असा रस्ता रोको प्रत्येक ठिकाणी होत जाईल आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। तुम्हाला कॅनमध्ये डिझेल मिळत नाही, काय मागणी तुमची? डिझेलमध्ये शेतकऱ्यांना डिझेलमध्ये कॅन मिळाला पाहिजे। वास्तविक पाहता सरकारने सर्व शेतकऱ्यांना 15-20 लिटर पर्यंत डिझेलची मोफत दिली पाहिजे। दुसरीकडे सर आज एक असा विषय, आता सर्व शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर अवेलेबल नाहीये। ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहेत ते स्वतः इथं कॅनमध्ये डिझेल द्यायला तयार नाही। ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नाहीये त्यांना शेती मशागतीसाठी डिझेल न्यायचं कसं? मग त्यांनी कोणाचं ट्रॅक्टर आणायचं? त्यांचं तर मालकीचं ट्रॅक्टर नाही, मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आत्महत्या करायची का काय करायचं काय? तुम्हाला डिझेलचं काय करायचं? तुमच्याकडे ट्रॅक्टर नाही मिळत? ट्रॅक्टर नाही, माझ्याकडे 10 एकर शेती आहे सर। मी कसं करणार ट्रॅक्टरने? म्हणजे बिना डिझेलची मशागत कशी करायची? मी काय करायचं? माझ्या पुढं मोठं संकट, आसमानिक संकट उभं राहिलेलं आहे। काय करायचं? 9 वाजल्यापासून मी तो लाईनीत उभा आहे। माझ्या ट्रॅक्टरचं आता लाईन आली आणि म्हणजे लाईन आली ते डिझेल संपलंय असं म्हणतात। काय करायचं? तसं ट्रॅक्टरवाला येत नाही का तुमच्या शेतामध्ये? तसं कसं येणार सर? ट्रॅक्टरवाला डिझेलच नाहीये, त्याचं म्हणणं तुम्ही डिझेलचा मेळ लावा, आम्ही तुमच्या शेतामध्ये नांगरणे व खरणे करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन येतो। नक्कीच ही जी परिस्थिती जी आहे ती फार गंभीर झालेली आहे। आजी काय म्हणणं आहे? शेती मला ट्रॅक्टर पाहिजे, ट्रॅक्टर हे पाहिजे, डिझेल पाहिजे मला। मग नंतर काय करायचं? कॅनेच द्या मला डिझेल, मला लागतं कॅनेच। नक्कीच तर या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे। जवळपास तासभर झाला या ठिकाणी ते चक्का जाम आंदोलन करत आहेत। हा मेरा चौकीचा परिसर आहे, म्हणजे पुणे नागपूर हायवेवरती हा मेरा चौकीचा परिसर आहे आणि या ठिकाणी 1 तासापासून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चालकांनी चक्का जाम आंदोलन सुरू केलं, एक जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेला आहे। कॅनमध्ये डिझेल द्यावं आणि शेती मशागतीची कामाची ती तात्काळ व्हावी अशी मागणी जी आहे या शेतकऱ्यांनी केली आहे। कॅमेरामॅन टीव्ही 9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।